नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की पोटाभोवती साचलेली चरबी आणि कशी कमी करायची आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात आजची माहिती आहे. तर मित्रांनो, आजकाल अनेक महिलांची एक फारच कॉमन तक्रार असते, ती म्हणजे पोटाभोवती वाढणारी चरबी. शरीराचे वजन फारसे वाढलेले नसताना पोटाचा घेर वाढलेला दिसतो, ज्यामुळे फक्त व्यक्तिमत्वावर परिणाम होत नाही तर अनेक आरोग्य समस्यांचाही धोका वाढू शकतो. आपल्यापैकी अनेक जण पोटांचा घेर कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम घालत असतात, उपाशी राहून कडक डाएटिंग करतात, पण तरीही पोटावरची हट्टी म्हणजे की जी चरबी कमी होण्यास नावच घेत नाही. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर समजून घ्या की तुमच्या पोटावर चरबी वाढण्यामागं केवळ जास्त खाणे हे एकमेव कारण नाही, तर त्यामागे इतर अनेक खूप घटक कारणीभूत असू शकतात. तर मंडळी, पोटाभोवती वाढणारी ही चरबी केवळ तुमचं फिगर किंवा लूक खराब करत नाही, तर ती शरीराच्या अंतर्गत अवयवासाठी देखील हानिकारक ठरते, ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीज, थायरॉईड, PCOD आणि त्याचबरोबर हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका कित्येक पटीनं वाढतो. यासाठी महिलांच्या पोटावर जी चरबी नेमकी का वाढते यामागची खरी कारणं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वप्रथम मेनोपॉज आणि एस्ट्रोलॉजीज कमतरता म्हणजे की महिलांच्या पोटाभोवती चरबी वाढण्याचं एक सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे मॅनोपॉज म्हणजे की रेझोन्युट्री आणि शरीरातील एस्ट्रोजन जे की ह्या हार्मोनची कमतरता वयाच्या एका टप्प्यानंतर जशा महिला मोनोपॉजच्या जवळ पोहोचतात तसे त्यांच्या शरीरातील ॲस्ट्रोजन हार्मोनची पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. आणि ॲस्ट्रोजन हा एक महिलांच्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे, जो संपूर्ण शरीरात चरबीची योग्य प्रमाण राखण्यास मदत करतो. म्हणजे शरीरात चरबी कुठे आणि किती जमा व्हावी हे हा हार्मोन ठरवतो. परंतु मेनोपॉज दरम्यान जेव्हा या हार्मोनची पातळी कमी होते तेव्हा शरीरातील चरबीचे संतुलन जे बिघडतं, त्यामुळे ही चरबी हात किंवा पायावर जमा होण्याऐवजी थेट पोटाच्या अवतीभोवती जमा होऊ लागते. याचं कारणामुळे वयाच्या 40 किंवा 50 नंतर बहुतांश महिलाचे पोट अचानक सुटू लागते आणि पोटावर जिद्दी बॅल फॅट वाढते. ह्या शरीरातील एक नैसर्गिक आणि हार्मोनल बदल असल्यामुळे या काळात महिलांना आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजे की आता मानसिक तणाव आणि कॉर्टिसोल हार्मोन महिलांच्या पोटाभोवती जी चरबी वाढवण्याचं आणखी एक मोठं आणि तितकंच मुख्य कारण म्हणजे अधिक मानसिक तणाव जे की टेन्शन आपण त्याला म्हणतो किंवा स्ट्रेस घेणं म्हणतो. यामुळे आजच्या धावपळीच्या आणि जबाबदारीच्या आयुष्यात अनेक महिला सतत तणावाखाली असतात. जेव्हा आपण जास्त ताण घेतो तेव्हा आपल्या शरीरात जी कोलेस्ट्रॉल असतो त्या नावाचं स्ट्रेस हार्मोनची निर्मिती झपाट्याने वाढते. ह्या कोलेस्ट्रॉल हार्मोन थेट पोटाच्या भागामध्ये चरबी गोळा करण्याचं काम करतो. जर तुम्ही दीर्घकालापासून कौटुंबिक, ऑफिस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मानसिक तणावाचा सामना करत असाल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सतत वाढलीच राहते आणि याचा परिणाम असा होतो की पोटावरची चरबी तर वाढतेच, पण ती कमी करणं देखील अशक्य होऊन बसतं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कितीही कमी खाल्लं किंवा व्यायाम केला तरी जोपर्यंत तुमचा तणाव कमी होत नाही तोपर्यंत पोटाचा घेर कमी होणार नाही. म्हणूनच ध्यान, पुरेशी झोप आणि स्वतःसाठी वेळ काढून तणाव कमी केल्यास पोटाभोवतीची जी जी वाढलेली जी चरबी आहे ती सहज कमी करता येऊ शकते. नंतर येते म्हणजे मित्रांनो इन्सुलिन, जे की इन्सुलिन रजिस्ट्रेशन महिलांच्या पोटाची चरबी वाढण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलिन रेजिस्ट्रेशन. म्हणजे की इन्सुलिन हा एक आपल्या शरीरातील एक असा महत्त्वाचा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेची पातळी जे की ब्लड शुगर लेवल म्हणतो ती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. परंतु आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे शरीरातील पेशी ह्या इन्सुलिन योग्य प्रतिसाद देईनाशा होतात, ज्यामुळे वैद्यकीय भाषेत इन्सुलिन रजिस्ट्रेशन देखील म्हटलं जाते. अशी स्थिती निर्माण झाल्यावर शरीरात जी साखरेची ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर थेट पोटाच्या अवतीभोवती जे की चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि इन्सुलिन रजिस्ट्रेशन हे भविष्यात होणाऱ्या डायबिटीजचं सर्वात मुख्य कारण मानले जाते. वाढत्या वयासोबतच महिलांमध्ये ही समस्या
अतिशय सामान्य होते. विशेषतः अशा महिलांमध्ये ज्या सकस आहार घेत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीत. म्हणूनच पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि रक्तातील इन्शुलिन पातळी संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. नंतर आहे ते म्हणजे की साखर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स महिलांच्या पोटाभोवती जी चरबी वाढण्याचं आणि वजन वाढण्याचं एक सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे की आहारात साखर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेटचे म्हणजे की आपण म्हणतो जास्त प्रमाणात जे रिफाईंड कार्बोहायड्रेट घेणं. जसं की आहारात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पांढरी साखर, मैदा, पास्ता, व्हाईट ब्रेड, बिस्किट, कोल्ड्रिंक्स आणि जंक फूड हे सगळे रिफाईंड कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत. जेव्हा आपण हे पदार्थ जास्त प्रमाणात खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अतिशय झपाट्यानं वाढते. ही अचानक वाढलेली साखर नियंत्रित करण्यासाठी शरीर मोठ्या प्रमाणात इन्शुलिन तयार करते आणि परंतु या अन्नातून शरीराला कोणतेही पोषक तत्व किंवा फायबर मिळत नाहीत. त्यामुळे ही अतिरिक्त साखर ऊर्जेत बदलण्याऐवजी थेट चरबीच्या स्वरूपात ती रूपांतरित होते आणि प्रामुख्याने पोटाच्या भागात जमा होऊ लागते. नंतर आहे मंडळी शेवटचं म्हणजे व्यायाम. मंडळी व्यायामाचा अभाव महिलांच्या पोटावर चरबी वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे शारीरिक हालचालीचं आणि नियमित व्यायामाचा अभाव. म्हणजे की आपण किती चांगला आहार घेतला तरी तोपर्यंत शरीर ॲक्टिव्ह ठेवत नाही, तोपर्यंत खाल्लेलं अन्नाची ऊर्जात रूपांतर होत नाही. नियमित व्यायाम न केल्यामुळे शरीरातील जे की अतिरिक्त कॅलरीज आणि फॅट्स बर्न होत नाहीत आणि ते थेट पोटाच्या भागात जमा होऊ लागतात, ज्यामुळे वजनाचा काटा तर वाढतोच पण पोटाचा घेरही वेगाने सुटू लागतो. तर म्हणजे ही होती तुमच्या पोटाभोवती वाढलेली चरबी जी आहे ती कमी करण्यासाठीची काही महत्त्वाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.